माशाक धर माशा. हा धर आता तुमच्या साईजप्रमाणे दाखवायला एक नंबर. नमस्कार मित्रांनो, तुमचा आवडता व्हिडिओ म्हणजे माझा पण आवडता व्हिडिओ फिशिंग. मासे खाण्यापेक्षा जी पकडण्यात मजा आहे ना, किती पाऊस असून किती थंडी असून पण मासे पकडण्याला भरपूर मजा येते. असंच या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला बघायला मिळणार. चला तर ही आपली बाईक आहे, क्लायमेट थंड आहे त्यामुळे आपण चहा पिऊन निघणार आहोत. सर्व दुःख पसरलं. आपण आता निघूया. फिशिंग स्पॉटवर आपण आलो आहे. मासे पकडायला सुरुवात करूया. चारा लावूया आणि लांबारीच्या सहाय्याने आपण मासे पकडणार आहोत. सुरुवात केली आपण. चार टाकले, बघूया तेवढ्यात आपल्याला मासा लागतात ते. सर्वत्र पाणीच पाणी दिसतंय तुम्हाला. भरून वाहते. मासे पकडायला क्लायमेटची गरज नसते, कोणत्याही क्लायमेटलाही लागतात. फक्त थोडं लक पाहिजे आपल्याला. हे लांबारी आहे, भरपूर लांब सोडलाय पण लागलाय. मासा लागलाय. मोठा मासा आहे. येतो लो रे तो, जवळजवळ येऊन एकदम स्वाईक करतो लो. मोठा आहे तो, 5-10 किलोचा आहे तो. तुबो आहे, भरपूर मोठा आहे. अरे नाही का अब इथे आता पाक दाखवल्यानंतर मोठो आहे, मोठो. हळूहळू त्याला खेळवात आहे का, जास्त वडू नको. हा तिकडून त्या साईडला आहे ना, त्या तिकडून गावतलो, त्या कोपऱ्यात गावतले. परगी आहे ती, चपटी परगी परगी. ना ते एक पाठवूया. अहो इकडे आलाय. घेऊन जा कडे, खाली उतर, खाली उतर रे. येतो तेवढा येऊन दे. येतो किती बघा. वर फक्त उचलू नको. हा आवाला परगी आहे, परगी ही बघा. खडस तो, खडस. हळूहळू घ्या, हळूहळू. जाऊन दे. नाही काय नाही, ते गवत आहे त्या का काय नाही. शेवळात नको टाकू, फक्त खालती उतरा. डोपरवर पाण्यात गेला तरी चालेल. हा गलप्यात त्याच्या हात घाल. साव पकडा. माशाक धर माशा. हा धर आता, वर नको उचलू. धर धर. हा हा आता गलप्यात हात घालून वर काढ. सोडू नको. पडला तो. हा मस्त धरला धरला त्यांनी. जाऊ नका तुम्ही. खडस लागलो, खडस. घे आता वरती. तो वरती वडलात म्हणून तो सुटलेला. असा तुमच्या साईज प्रमाणे दाखवायला एक नंबर. तर तुम्ही वडलात ना वर, म्हणून तो तुटला. बरं आहे, 3-4 किलोचा आहे, जास्त. नाही भरपूर आहेत मासे. हिच्या वरती धरण आहे ना,
धरणात नाही येतात ते. जास्त आहे 3 किलोच्या बाहेर आहे. हा त्याच्या पुढेच आहे. अरे पडलो तो नशीब त्यांनी दाबला. काय उपयोग नव्हतं जाऊन नवीन हवे का जरूर करणार. माशे माशे सुटला नाही वजन केवढं बघ ना. सुटला आणि तो पडला आणि तुम्ही लगेच हात मारला म्हणून तो राहिला. नशीब होतं त्याचं. आरपार गेली. त्या दिवशी पण तसंच लावलं बांधून ठेवली.